सेवा समर्पण प्रतिष्ठान यवतमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दृष्टिबाधित बांधवांच्या यवतमाळ ते पंढरपूर पायी वारीला आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला। विठ्ठलाच्या नामघोषात आणि ताळ मृदंगाच्या गजरात सुमारे 30 दृष्टिबाधित वारकरी 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी रवाना झाले। वारीच्या प्रारंभी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती। उपस्थितांनी वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले, तसेच त्यांच्या यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। या उपक्रमामागील उद्देश दृष्टिबाधित बांधवांना वारकरी परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव देण्याबरोबरच समाजात आत्मविश्वास, समता आणि सेवाभावाचा संदेश पोहोचविणे हा आहे। यावर्षी पावसाचा जोर असतानाही वारकऱ्यांचा उत्साह किंचितही कमी झालेला दिसला नाही। मुसळधार पावसातही विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामस्मरणात आणि भक्तिरसात ही पायीवारी मार्गस्थ झाली। संपूर्ण प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सेवा समर्पण प्रतिष्ठानातर्फे करण्यात आली आहे। ही वारी केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून जिद्द, श्रद्धा आणि सामाजिक समावेशकतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। दृष्टबाधित वारकऱ्यांचा हा निर्धार अनेकांसाठी प्रेरणादायी असून विठ्ठल भक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून होत आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।